राम राम मित्रांनो. आजचा 9वा दिवस आहे मित्रांनो माझा इथं कॅरपेटमध्ये. बघा, आज 9व्या दिवशी मला ऑर्डर मिळालेली. 8 दिवस मुक्काम केला आहे मी इथं आणि 9व्या दिवशी ऑर्डर मिळालेली. आज गाडी माझी लोड होणार आहे नारळ पाणी आणि आज मी संध्याकाळी निघणार आहे पुण्यासाठी. तर नंतर मित्रांनो आम्ही रात्री जेवण बनवलेलं सोमं पाहुणं आम्ही दोघंजण खातो आणि नंतर आराम करीत बसलेलो असतं या पिंपळाच्या झाडाखाली. पहिल्या पॉईंटला मी गाडी दुसऱ्या पॉईंटला नेऊन लावलेली आहे मित्रांनो आता लोडिंगसाठी. नंतर मग सोमपावनानं आम्ही जातो दुपारी 2 वाजता गोपाळांनाकडं. गोपाळांना आलेला असते नेमकंच आमच्यासमोर त्यांनी हॉटेल चालू केले. हॉटेल चालू करून नेमकं पापड नेहमी काढायला लागलेले. तेवढ्यात आम्ही गेलेलो आहे. आम्ही थोडंसं थांबतो. 3 जण जेवायला बसलेले, ते खुर्च्या नसतात आम्हाला बसायला. नंतर भेटल्यावर आम्ही बसतो जेवायला. या ठिकाणी बघा गरम गरम भजे सोडतात इथं. भजी, चपाती आणि मुगाची डाळ. आम्ही मस्त दुपारी जेवण केल्यानंतर 4 वाजता माझी गाडी भरते मित्रांनो. गाडी बांधायला भिजलेलो असतो मी पूर्ण. पण पावसातच गाडी पॅक करतो आणि निघालेलो आहे मी आता मित्रांनो, रस्त्याला लागलेलो आहे. तर 9-9:30 वाजले दरम्यान आणि मित्रांनो आरशीगिरीच्या पुढे इंडियनचा पंप आहे. तिथं डिझेल टाकलं आहे 50 लिटर. म्हणजे आपली गाडी निपाणीला जायला काय हरकत नाही. निपाणीला आमचं खातं आहे, निपाणीला आम्ही डिझेल फुल करतो. पुढं गेल्यावर बाणावरच्या टोलला किंवा भारत थांबलेला आहे अन्नासाठी. अण्णा येणार आहे मागणं, त्यामुळं मी बी थांबलेलो असतो मित्रांनो. मग नंतर भारत येतो. तात्या बी येते. तात्या आल्याच्यानंतर आम्ही 4 गाड्या आहेत. घाटातल्या हॉटेलला जेवायला थांबलेलो आहे बघा मित्रांनो, चन्नागिरीच्या त्या ठिकाणी. दरवेळेस आम्हाला जर जास्त उशीर झाला तर आम्ही इथं जेवायला थांबतो. मस्त जेवण, काजू करी आणि आम्ही 2 भाज्या सांगितलेल्या आहेत. या ठिकाणी मित्रांनो मी सकाळ सकाळ उठतो. बंकापूरला झोपलेलो होतो रात्री येऊन. बघा गाडी चालू केलेली आहे आणि आता निघायचं आहे. पार्किंगवाल्याला पार्किंग दिलं आहे. हे बघा अण्णा पण पुढं झोपलेलं आहे समोर. मित्रांनो आता निघायचं आहे. 6 वाजलेले. दर्शन घेऊन निघतो गाडीचं सकाळ सकाळ. टायर चेक केलेले असतात. 11 वाजता नंतर मित्रांनो येतो मी हातरगेला नाश्ता करतो. अण्णा ती माझ्या पुढे येऊन नाश्ता करून पुढंच गेलेले आहेत, कारण माझी गाडी थोडी शोरूमला दाखवायची होती. या ठिकाणी निघालेलो असतो मित्रांनो. आता किमान दुपारचे 2 वाजले. तर कोल्हापूरला बघा ही मस्त पाऊस आणि क्लायमेट, गवत बिवत ही डोंगरावर आलेलं एवढं भारी वाटतं म्हणून इथले बी जरा शूटिंग घेतो. बघा 1 नंबर क्लायमेट झालेलं आहे, वातावरण, म्हणून जरा इथली बी शूटिंग घेतली. कोल्हापूरचा सीन तुमच्या ओळखीचाच असेल. आतमध्ये जायचं ब्रिज. त्या ठिकाणी मग नंतर आम्ही येतो उमरजला. हे बघा अण्णा माझ्या पाठीमागे. अण्णा आम्ही चहा प्यायला थांबलेलो आहे उमरजच्या टोल नाका पास करून. इथं आम्हाला चहा प्यायचा आहे या बारक्या टपरीवरती. मित्रांनो आता आलेलो आहे शिरवळला. हे बघा गाडी रोडच्या पार्किंग साईड रोडला लावलेली आहे आम्ही, सर्व्हिस रोडला. तिन्ही बी गाड्या भारत आहे, अण्णा आहे मी. संध्याकाळचे किमान 10-11 वाजले. तर या ठिकाणी फिरोज शेठ बी येतात. हे आपले भारतचे पहिले मालक आहेत. त्यांच्याकडे होतं भारत पहिलं गाडीवर त्यांच्या. अण्णा आम्ही मस्त कॅपराजला चिकन मालवणी सांगितली. आता श्रावण चालू व्हायचं आहे म्हणून आम्ही मस्त बेत म्हणलं चिकन मालवणी केली. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मित्रांनो वाजलेत बघा 9 वाजता मला फोन येतो. उत्तम शेठ म्हणलं ती गाडी खाली नसली होतं, ये आपलं दुसऱ्या गाडीत बसून. दरेकरन आम्ही 37 घेऊन चाललेलो आहे बघा. विशालची गाडी. विशालला बी माल नसल्यामुळं त्याला थांबवलं आहे तिथंच. मग आम्ही गाडी घेऊन चाललो आहे. आम्हाला असं जायचं होतं. ही गाडी दिसते ॲक्सिडेंटवाली. ही गाडी बघून तर हसायची तर मला, हे ॲक्सिडेंट झालाच कसा. तर मित्रांनो आता संध्याकाळच्या वाजले 4 आणि मी 9309 घेऊन चाललेलो आहे बेंगलोरला खाली करायसाठी. गाडी घेतलेली, शो बी धुतलेला आहे उत्तम शेठने ना आम्ही, आणि फ्रेश मूडमध्ये निघालेलो आहे बघा मित्रांनो. आता लागलेली रस्त्याला गाडी. नाहुऱ्यावरून काष्टी आणि विजापूर मार्गे मी जाणार आहे. तर भावांनो मी खडकीला थांबतो. खडकीला हे छत्रपती ढाबा फेमस आहे. उद्या परवापासून श्रावण चालू व्हायचं आहे म्हणून आज मच्छी सांगितली बघा मित्रांनो. इथं बसायची व्यवस्था एकदम उत्कृष्ट आहे. हे बघा ताटून जायचं काम नाही, बसायला टेबल असा टाईप आहे, म्हणजे खाली मांडी घालून बसायचं आणि जेवण वरती. हे बघा मच्छी 1 नंबर, बाजरीची भाकरी, रस्सा, सूप. मी जेवण केल्यानंतर मित्रांनो निघालेलो आहे रस्त्याने. आता वाजले तर रात्रीचे 11. गाडी सोडलेली मी टेंभुर्णी येऊन टर्न मारून पुढं आलेलो आहे. पंढरपूर उमदी मार्गे, मंगळवेढ्यावरनं उमदी मार्गे सरळ विजापूरला निघणार आहे मित्रांनो मी आता. मस्त गाणी ऐकत मुळे आता वाजले तर कमीत कमी रात्रीच्या 2. मित्रांनो 2 वाजता मी उमदीच्या बॉर्डरला पास करून आलेलो आहे. 4 वाजेपर्यंत जाईन मी विजापूरला. विजापूर पास करून झोपायचा माझा प्लॅन आहे. गाडी मस्त
वातावरण होतं असं एकटं एकटं, रस्ता मोकळा. गाणी ऐकत ऐकत सोडली मी गाडी 60-65. हे बघा मित्रांनो, वाजले तर संध्याकाळच्या 4 पहाटेचे वाजलेले आहेत. मी आलेलो आहे इंडियनचा पंप आहे ही विजापूर पास करून या ठिकाणी झोपण्यासाठी. आता मी झोपणार आहे, तर मी आता झोपतो. गुड नाईट मित्रांनो, लय कंटाळा आलेला आहे. आजचा काय नाही प्रोग्राम, इथंच आहे मुक्काम माझा. सकाळी उठतो 7 वाजता, अलाराम वाजल्यावर उठलो, बाथरूमला जाऊन येतो आणि लगेच ब्लॉग बनवायसाठी आपला रेडीच विषय. दुसरा काय मित्रांनो, भावांना विषयच नाही. हे बघा, ह्या पंपातच उठलेलो आहे, ब्लॉग बनवायला लगेच चालू केली शूटिंग. आता इथून निघायचं आहे मित्रांनो, बघू आता पुढच्या सफरमधला विषय. गाडी चालू करतो, दर्शन घेऊन निघतो या ठिकाणाहून. तर भावांनो, मी आलेलो आहे पुढं रोडला ग्रीसवाला दिसल्यावर मला शेटनं सांगितलेलं ग्रीस मारलेलं नाही. मी या ठिकाणी ग्रीस मारून घेतो. चांगलं पास करा भाऊ, ग्रीस चांगलं पास केलेलं. त्यांनी ग्रीस मारून दिल्याच्या नंतर मी निघतो त्या ठिकाणाहून. आणि हे बघा आलूमट्टीचं धरण. आलूमट्टीला गेल्यावर जरा शूटिंग घेतो. इतकं भारी पाणी सोडलेलं आहे ना, खाळ पाणी वाहत होतं. चला म्हणलं इथली बी थोडी शूटिंग मारावं आता. हे बघा मित्रांनो, आता आलो आहे हॉस्पिटलला लांबवरची शूटिंग घेतली, जरा पळवीतच घेतली. मग हे आरटीव सगळे ह्याच्यात दिसते बघा तुम्हाला. आत करते एक नंबर वातावरण बघा, डोंगरण पवनच्या कॅनहीन. पावसाळ्यात पण मजाच वेगळी वय गाडी चालवायची. बघा आता आरटीओला थड मारून आलेलो आहे बघा. आता घुसन गाडी माझी बोगद्यात. काय सगळ्यांच्या परिचयाचाच बोगदा आहे ही. मराठीत ब्लॉग बनवायची मजाच वेगळी व काही बोलता येतं मस्तपैकी. हे बघा झाला बघा बोगदा पास. आता या धरणातलं पाणी बघा कसलं गज भरलेलं आहे धरण भावांनो. गर्दी बघा आता इथं, गर्दी. सगळे लोक थांबल्यात, यांना काय कामधंदा नाहीत वाटतं. ॲक्सिडेंट व्हायची भीती असते का नाही, सगळे थांबलेले आहेत हो का. आणि मस्त धरणाचं पाणी पास करून सोडली गाडी इकडं की लगेच बांग जाते. आता संध्याकाळी इथं पुढं शंकराच्या डाब्यावर थांबायचा प्लॅन आहे मित्रांनो माझा. शंकराचा डाबा कमीत कमी इथून 50 किलोमीटर असेल मला पुढं. शंकराच्या डाब्यावर गेल्यावर बघतो तर काय भावांनो, डमीचा राईटचा टायर पंक्चर झालेला आहे. चिमटा घेतलेला आहे त्याच्या आईला. रिमोट करून बसलेलं होता शेटने टायरवाल्या नीट नाही बसवलं म्हणून हे काय बघा हो का, चिमटा घेतलेला आहे नेमका वालावरच. पंक्चर आपली ते चिमट्यामुळे टायरवाल्याच्या चुकीमुळे झालेली. पंक्चर काढतो मित्रांनो, दुसरी ट्यूब घ्यावं लागली मला. हे बघा टायर पंक्चर काढून बसलेला आहे, फिट केलेला आहे. या ठिकाणी प्रदीप गर्जे आणि त्यांचे 2 जोडीदार आलेले आहेत, ते बी थांबतात माझ्यासाठी. मग आम्ही संध्याकाळी निघतो. संध्याकाळच्या वाजल्यात 9. जेवण करण्यासाठी आम्ही टुमकुरच्या पाठीमागचा राजस्थानी ढाबा आहे बघा, चढाला नवीन झालेला, तिथं थांबलेलो आहे. फर्स्ट टाईम थांबलेलो आहे. व्यवस्थित जेवण दिलं, जेवण करतोय. प्रदीप भाऊ जाणार आहेत आता. प्रदीप भाऊ म्हणले आम्ही डायरेक्ट कंपनीतच जातो. बरं म्हणलं तुम्ही चला, मी झोपतो म्हणलं. मी काय एकटा असल्यामुळे मी लय कटाळलो आहे म्हणलं. या ठिकाणी आराम केला आणि मी हे गेल्याच्या नंतर मी तिथंच झोपतो. चला बाय बाय प्रदीप भाऊ, भेटू नंतर. तर मित्रांनो त्या ठिकाणाहून मी रात्री राजस्थान येऊन 3:30 वाजता उठून आलेलो आहे. आता आलेलो आहे गोडाऊनला. हे बघा गोडाऊनला गाडी लावायची खाली करायला. लय दमला एकटा जीव, कारण ती बी गाडी मी मार्केटला नेऊन सोडली आणि लगेच ही गाडी भरलेली घेऊन आलो आहे. त्यामुळं हे बघा मित्रांनो, गाडी ओपन केली आहे. मागं बॅग आहे, ज्योतूनचा कलर आहे ही. पुढं बादल्या आहेत. हे डॅमेज व्हायची लय बेकारी असते सारखी, म्हणून जरा व्यवस्थित माल आणावं लागतं याला. हे बघा ज्योतूनचं गोडाऊन आहे इथं. या ठिकाणी लेबर लोक म्हणते काय बनवतोय, म्हणलो काय नाही ब्लॉग बनवतोय. हे बघा आतमध्ये बादल्या बघती सगळं. आता गाडी खाली करायला लावतो मित्रांनो आणि झोपायचं मला, कटाळलोय मी. चला बाय.